होणार आहे. मला पण कोणीतरी संधी दिली. मी त्याची जाणीव ठेवायला पाहिजे ना, की मीच्या आईच्या पोटातून दिग्दर्शक म्हणून बाहेर नाही आलो. मी धडपडलो, मी पडलो, मी परत सावरलो, मी उठलो, मी चालू लागलो, मी पळू लागलो, मग परत पडलो. असे सगळे स्थित्यंतर माझ्या आयुष्यामध्ये झाले आणि अजूनही होतील. हे काय माझ्या आयुष्यातला शेवटचा सिनेमा आहे असं नाहीये. बरेच होणार आहेत अजून आणि बऱ्याच वेळा यश मिळेल, बऱ्याच वेळेला अपयश पण हा पाठीशी म्हणजे डोक्यावर येईल. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये ना, मला जे शिकवलंय माझ्या आजोबांनी, मला असं वाटतं, की ते फक्त ना मी ना शांतपणे कॅरी फॉरवर्ड करण्याची गरज आहे. मला जे येतंय ते मी या मुलांना दिलंय. आज त्यांना त्याची गोडी लागली. याच्यानंतर ते आणखीन 10 ठिकाणी, 25 ठिकाणी कामं करतील. तर त्यांना तेवढं समजेल, की काय सिरियसली कुठली गोष्ट करावी. कारण ना आमच्या पाठीशी असे काही लोकं नाही आहेत किंवा असं काही माझी काही माझा कंपू नाहीये, की जे माझे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत "वाह! क्या बात है!" अप्रतिम असं कौतुक करतायत. सही रे सही नाटकापासून, गंगाधर टिपरे सीरियलपासून ते बाईपणच्या सारख्या सिनेमापर्यंत मी जे केलंय ना, ते सगळं यश या रसिक प्रेक्षकांचं आहे आणि स्वामींचं आहे. कारण मी स्वामींबद्दल एवढंच म्हणतो, की ना मी जिवंत आहे ना, तो त्यांच्यामुळेच.